नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळी जे आहे DMER मार्फत जे आहे तब्बल 1107 पदांसाठी जे आहे जी की सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तांत्रिकी व अतांत्रिकी अशी दोन्ही स्वरूपाची पदे इन्क्लूड करण्यात आलेली आहे। तर DMR ची ही सर्वात मोठी व मेगा भरती जाहिरात आपण म्हणू शकतो, कारण का 2023 नंतर जे आहे हीच एक जाहिरात आहे जी की DMR ने सर्वाधिक पदांसाठी दिलेली आहे। तरी पण या पदभरतीमध्ये स्टाफ नर्सची पदे जी की गहाळ करण्यात आलेली आहेत, म्हणजेच की यामध्ये नमूद करण्यात आलेली नाही आहेत की येणाऱ्या काळामध्ये स्टाफ नर्स देखील लवकरच जाहीर पदांसोबत जाहिरात जी की येणारी असेल। तर बरेच विद्यार्थ्यांनी सकाळच्या व्हिडिओमध्ये जे आहे जे की याचा अधिकृत अभ्यासक्रम पेपर पॅटर्न संदर्भात जे आहे अनेक साऱ्या कमेंट्स केलेल्या होत्या। तर आपण आताच्या व्हिडिओमध्ये जे आहे जी की DMRचा जो अभ्यासक्रम आहे व त्यासोबतच जो काही पेपर फॉर्मॅट असेल, कोणत्या पद्धतीने असणार असेल आणि ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी नेमकं कोणतं तुम्हाला स्टडी मटेरियल रेफर करावं लागेल, ज्यामुळे तुम्ही ही परीक्षा यशस्वीपणे क्रॅक करू शकाल। संपूर्ण काही व्हिडिओ आपण यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर आपण सुरुवातीला जे आहे जे की याचा जो परीक्षा पॅटर्न असणार आहे, म्हणजे की नेमकं तुमची परीक्षा कोणत्या स्वरूपामध्ये असेल आणि परीक्षेचा पेपर पॅटर्न नेमकं कोणता आहे, ज्यामध्ये तांत्रिकी आणि अतांत्रिकीचा पोर्शन्स कोणत्या प्रकारचा असणार असेल आपण तो समजून घेऊ। यामध्ये तुम्हाला जे आहे जे की दोन सेक्शन आहेत, ज्यामध्ये पहिला सेक्शन टेक्निकल आणि दुसरा सेक्शन नॉन टेक्निकल किंवा आपण टेक्निकल नॉन टेक्निकल असं देखील दोन्ही म्हणू शकतो। तर यामध्ये जे आहे तुम्हाला टेक्निकलचे जे प्रश्न असणारे आहेत, तुम्हाला टेकचे जे की 40 प्रश्न असणारे असतील, जे की 80 गुणासाठी तुम्हाला विचारले जाणारे असेल। जे की 2023 ची जी आपली परीक्षा झाली होती त्यामध्ये देखील सेम फॉर्मॅट होता, सेम प्रकारचे प्रश्न जे की जो काही पद्धती होत्या जे की सारख्या होत्या। आणि ज्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला जे की 60 प्रश्न असणारे असेल 120 गुणासाठी। आता कोणकोणते सब्जेक्ट असतील नॉन टेक्निकलमध्ये, तर ते आहेत GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, हे संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये पाहायला मिळणारे असतील। तर टेक्निकलमध्ये कोणते मिळणार असतील, तर जे की सब्जेक्ट टू रिलेटेड क्वेश्चन्स, म्हणजे जे काही तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय करत असाल, जसं की तुम्हाला फार्मसीसाठी अप्लाय करायचं असेल तर फार्मसीचं जे काही टेक्निकल अभ्यासक्रम आहे जे की आपण पुढे पाहणारच आहोत, तर त्या रिलेटेड तुम्हाला 40 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील। तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपल्याकडे जो संपूर्ण काही क्रॅश कोर्स उपलब्ध आहे DMERचा, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आपण परिपूर्ण इन्क्लूड करून दिलेलं आहे, जे की परीक्षा भिमुख संपूर्ण काही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं असं अपेक्षित आपण संपूर्ण काही त्यामध्ये कव्हर केलेलं आहे। तर ज्यांना कोणाला हा क्रॅश कोर्स मिळवायचा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ज्याची आपण सध्याची प्राइस फक्त 500 रुपये ठेवलेली आहे, त्यामध्ये संपूर्ण काही तुम्हाला DMRचा अभ्यासक्रम आपण कव्हर करून देत आहोत। जे की 2023 साली आपल्या अभ्यासक्रमाच्या आधारे अनेक विद्यार्थी जे की DMR मध्ये रुजू झालेले आहेत, ज्याचे आपण टेलिग्राम ग्रुपवर त्यावेळेस निवड देखील झालेले आपण जे की तुम्हाला उपलब्ध करून दिलेले होते। जर तुम्हाला यावेळेसच्या DMRच्या पदभरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एकमेव आपलं फक्त स्टडी मटेरियल रेफर करा, त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा व आपले रेग्युलरली येणारे युट्यूबवरची सिरीज कंप्लीट पास चला, 100% तुम्ही या पदभरतीमध्ये यश मिळू शकता अशी गॅरंटी मी तुम्हाला देईन। तर आपण आता वळू आपल्या मेन विषयाकडे। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे 60+40चा फॉर्मॅट असणार असेल, जे की 100 प्रश्न होतील आणि 200 गुणासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये ते विचारले जाणारे असतील, ज्यामध्ये 60 प्रश्न हे अतांत्रिकीचे म्हणजे नॉन टेक्निकल, ज्यात GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे असेल, आणि 40 प्रश्न हे टेक्निकलचे असतील, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट टू रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाणारे असतील। आणि तुम्हाला जे आपले टेस्ट सिरीज आहेत PDF फॉर्मॅटमध्ये, त्यामध्ये देखील सेम हा फॉर्मॅट पाहायला मिळणारा असेल। आता वळू आपण नेमका अभ्यासक्रम काय आहे। तर हा जो अभ्यासक्रम आहे जे की TCS ने घेतलेला आहे DMER 2023च्या परीक्षेचा आहे, आणि जे आपलं जो मी क्रॅश कोर्स घेत आहात त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून आपण देत आहोत, जे की आपल्याकडे जेवढे काही उपलब्ध आहेत। तर आता आपण वळू सिलेबसकडे। नेमका सिलेबस काय आहे, तर जो की लॅबोरेटरी असिस्टंटसाठीचा अभ्यासक्रम पाहून घ्या, ज्यामध्ये टेक्निकलचा जो की नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्ही पण आपण पाहणार आहोत, त्यामुळे निश्चिंत राहा। सेक्शन नेम इंग्लिशचा, इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंचक्षण किंवा टेन्स हे संपूर्ण विचारलं जातं। त्यानंतर व्हॅक्युलॅबरीमध्ये यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस and their meaning and expressions, त्यानंतर fill in the blank in the sentence, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर हे संपूर्ण काही हे इंग्लिश ग्रामर मध्ये विचारलं जातं। फक्त तुम्हाला प्रत्येक सेक्शनला 15 प्रश्न येणारे आहेत, त्यामुळे जास्त पण लोड घेऊ नका। इंग्लिशचे 15, मराठी व्याकरणचे 15, गणित बुद्धिमत्ता 15, त्यानंतर जे काही GK चे 15 असे मिळून जे तुम्हाला 15चा सेट तुम्हाला परीक्षेत येणारा असेल, आणि टोटली 60 क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत येतील, त्यामुळे जास्त पण तुम्ही लोड घेत बसू नका।
त्यानंतर आहे मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरण पाहून घ्या, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसामग्री इत्यादी, प्रसिद्ध पुस्तके व लेखक, जोड्या लावा. तर DMR आपले 2023चे व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये आपण हे सर्व तुम्हाला कव्हर करून दिलेलं होतं. फक्त आपण आता या वेळेस फक्त आपल्याला चालू घडामोडीवर सर्वाधिक फोकस करायचा आहे, कारण का तेच अपडेट होत असतं. बाकी सर्व अभ्यासक्रम हा कॉमन राहतो. त्यानंतर सेक्शन जे काही जनरल नॉलेज आहे, ज्यामध्ये करंट अफेअर्स जे की भारत आणि महाराष्ट्राचा. त्यानंतर इंडियन हिस्ट्री, सिव्हिक्स, इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, त्यानंतर स्पोर्ट अँड कल्चर, RTI ॲक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015चा. त्यानंतर IT रिलेटेड जी की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेसिक क्वेश्चन्स, हे संपूर्ण काही GK मध्ये विचारलं जातं. त्यानंतर जे काही मॅथ रिझनिंग या ठिकाणी याच्यासाठी स्किप आहे असं त्यावेळी दाखवलं होतं, परंतु ते देखील थोडक्यामध्ये जे काही तुम्हाला क्विक पद्धतीने सोडता येतील अशा प्रकारचे GK रिझनिंगचे क्वेश्चन्स देखील विचारले जातात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी GK रिझनिंग जे की लोकल लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक ॲथमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्समध्ये नंबरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल सायन्स, हे सर्व काही यावर विचारलं जातं. आता मेन सब्जेक्ट जो की आपला सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजे की टेक्निकलचे जे तुम्हाला 40 प्रश्न येतील ते ह्या टॉपिकवरचे तुम्हाला असतील, ज्यामध्ये टाईप ऑफ टेस्ट डन इन द मेडिकल लॅबोरेटरी, नेम ऑफ इक्विपमेंट युज्ड इन मेडिकल लॅब. तर आपला जो 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन बँक आहे ना, तो सर्व काही या टॉपिक वाईज संपूर्ण काही रेडी आहे. ह्या टॉपिकमध्ये जेवढं काही टॉपिक दिलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करून देण्यात येणार असेल. त्यामुळे संपूर्ण काही अभ्यासक्रमाला अनुसरून अभ्यासक्रम असणार असल्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे जो की योग्य त्या मार्गदर्शनाखाली होईल, योग्य त्या नियमाखाली होईल. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही विचारलं जाईल त्याचं अचूक पद्धतीनं उत्तर योग्य त्या पद्धतीत निवडता येणार असेल. त्यामुळे आपला अभ्यासक्रम किंवा जो क्रॅश कोर्स आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे या परीक्षेसाठी DMRच्या, कारण का आपल्याकडे मागील 2023चा परिपूर्ण अनुभव आहे परीक्षेचा, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, काय लेवल असतं, हे संपूर्ण काही आपण त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर हा अभ्यासक्रम आहे जो की टेक्निकलचा, ज्यामध्ये पाहून घ्या हाऊसकीपिंग अँड क्लीनलेस लॅबोरेटरी, मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन्स, त्यानंतर मेथड ऑफ सेटलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट, हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन, हे संपूर्ण काही आता अभ्यासक्रम आहे. त्यानंतर जो की टेक्निकलच आपण फक्त पाहू, नॉन टेक्निकलच्याकडे लक्ष करणार नाही, कारण का सर्व पदांसाठी सेम अभ्यासक्रम असणार असेल. त्यानंतर फार्मासिस्टचा सिलेबस पाहून घ्या, यामध्ये जो काही टेक्निकल आहे टेक्निकलमध्ये पाहून घ्या जो की जनरल फार्मालॉजी, वन टाईप ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, हे संपूर्ण काही. त्यानंतर इंडियन फोमिया, ब्रिटिश ओके. त्यानंतर फार्मसिस्ट ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड अमेंडमेंट्स. त्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. त्यानंतर कम्युनिटी फार्मसी, त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जे की GMPचा. त्यानंतर डिसइन्फेक्शन ऑफ देअर कॉन्सन्ट्रेशन्स युज्ड इन द फार्माटिकल अँड हॉस्पिटल्स. त्यानंतर EDL अँड ECL लिस्ट जे काही आहे याचा फार्मसीचा अभ्यासक्रम जो की परिपूर्ण तुम्हाला आपल्या MCQ क्वेश्चन्स बँकमध्ये कव्हर मिळेल. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनचा सिलेबस पाहून घ्या जो की टेक्निकलचा आहे, सब्जेक्ट टू रिलेटेडमध्ये आपण पाहू डायरेक्टली. यामध्ये पाहून घ्या जे की रेडिओ फिजिक्स, हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा रिलेटेड टू एक्सरे मशीन्स, CAM-M आणि CT स्कॅन्स, MRI आणि मेमोग्राफी. त्यानंतर टाईप ऑफ मशीन्स अँड दिअर द प्रिन्सिपल विथ द डिटेल नॉलेज अबाउट अ मशीन. त्यानंतर अँटोनिम अँड द रिलेटेड ऑफ पायकोलॉजीज नॉलेज विथ डिफरंट पोझिशन्स युजर टू टेक एक्सरे, MRI आणि मेमोग्राफी. त्यानंतर जर डिझो सेक्शन्स आहे जो की त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फिल्म्स अँड सोल्युशन देअर, केमिकल नेचर अँड जे काही क्लिनिकल इम्पॉर्टन्सी. तर हे संपूर्ण काही जो आहे जो की टेक्निकलचा अभ्यासक्रम आहे या ठिकाणी पाहून घ्या. जर याची तुम्हाला PDF हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून घेऊ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक जे की उपलब्ध आहे. त्यानंतर डायलिसिसचा अभ्यासक्रम पाहून घ्या. डायलिसिसमध्ये देखील जो अभ्यासक्रम आहे टेक्निकलचा तो संपूर्ण या ठिकाणी आहे, ज्यामध्ये बेसिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मायोलॉजी, सिरियोलॉजी, हेमॅटॉलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युशन्स, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ब्लड बँकिंग, इम्युनॉलॉजी अँड द सिरियोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, हे संपूर्ण काही याचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर जो की यासाठी पद नाही आहेत यामध्ये, त्यामुळे हा अभ्यासक्रम आपण स्किप करूया, कारण का याचा काही आपल्या जाहिरातीमध्ये नमूदच नसल्यामुळे हे आपण स्किप करणार आहोत. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट किंवा कॅटेगॉलॉजर यासाठी पाहून घ्या, हे पद आहे आणि यासाठी जागा देखील आहेत. तर जे काही सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चनमध्ये अचीव जे काही मॅनेजमेंट आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन रिट्रीवल, डॉक्युमेंटेशन, रिसर्च मेथड फॉर लॅबोरेटरी सायन्स, कॉन्सेप्ट ऑफ लायब्ररी कॅटेगॉलॉजी थेरी, कॉन्सेप्ट ऑफ लायब्ररी क्वालिफिकेशन थेरी, एलिमेंट्स ऑफ लायब्ररी मॅनेजमेंट आणि अंडरस्टँडिंग लायब्ररी अँड सोसायटी, हे संपूर्ण काही टेक्निकल आहे. त्यानंतर असिस्टंट लायब्ररीयनसाठी पाहून घ्या जे काही अभ्यासक्रम आहे. तर असिस्टंट लायब्ररीसाठी पाहून घ्या जे काही वर दिलेला अभ्यासक्रम आहे तोच थोडक्यामध्ये यामध्ये सेम अभ्यासक्रम टेक्निकलचा आहे या पदासाठी. डेंटल हायजिनिस्ट यासाठी देखील जागा नाही आहे, त्यामुळे हे देखील आपण स्किप करूया.
त्यानंतर जे की तंत्रज्ञासाठी आय थिंक याची जागा आहेत काहीतरी, पण या ठिकाणी याचा अभ्यासक्रम पाहून घ्या. अप्लाइड फिजिक्स अँड मेकॅनिक्स, अप्लाइड ओरल अँटोनी, डेंटल मटेरियल अँड मेट्रोलॉजी, त्यानंतर डेंटल मेकॅनिक्स आणि बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर मेडिकल रेकॉर्ड मॅनेजमेंटचा आहे अभ्यासक्रम थोडक्यामध्ये. सहाय्यक तंत्रज्ञ याची जागा नाही आहेत, ते आपण या ठिकाणी स्किप करू. त्यानंतर छायाचित्रकार याची देखील जागा नाही आहेत, त्यामुळे हे देखील आपण स्किप करू. नेत्र चिकित्सा सहाय्यकचे याची देखील नाही आहे, त्यामुळे हे आपण स्किप करू. तर यामध्ये तब्बल सर्व त्यावेळेस 29 जागांसाठी जाहिरात आली होती, तर म्हणजे की 29 संवर्गांसाठी, तर 29 संवर्गाचा अभ्यासक्रम इन्क्लूड आहे. तर तुम्ही यावेळेस कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे काही लॅबोरेटरी टेक्निशियन्स आहेत याची जी जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि यामध्ये पाहून घ्यायचे अभ्यासक्रम बेसिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, मायकोलॉजी, सिरियोलॉजी, हेमटोलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन्स, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ब्लड बँकिंग, इम्युलॉजी अँड सिरियोलॉजी, हिस्पॅथॉलॉजी आणि मॉलेक्युलर बायोलॉजी, हे संपूर्ण काही लॅब टेक्निशियनचा अभ्यासक्रम आहे आणि यावर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणारे आहेत. तर 40 प्रश्न 80 गुणाची प्रॉपर तयारीसाठी आपला एकमेव MCQ क्वेश्चन्स बँक हा परिपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा, त्याचा वापर करा, तुम्हाला 100% परीक्षेत यश मिळणार असेल. लायब्ररी टेक्निशियन्स मध्ये पाहून घ्या जे काही लायब्ररीचं आहे लायब्ररीयन पोस्टसाठी, तर जे काही वर पाहिलं होतं सेम हाच अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे, काय फारसा अभ्यासक्रम हा वेगळा नाही. असिस्टंटसाठी देखील तोच अभ्यासक्रम असेल मे बी, हो असिस्टंटसाठी देखील तोच अभ्यासक्रम आहे, काही अभ्यासक्रमात बदल नाही आहे, दोन्ही सेमच आहे. तर हे 2023चा जो की TCSचा पॅटर्न आहे जो की अभ्यासक्रमाचा, तर TCS नुसारच हे संपूर्ण काही आहे. जर समजा यावेळेच्या पदभरतीमध्ये काही अपडेट असेल, अभ्यासक्रमात काही बदल झाला असेल आपल्याला असं पाहता आल्यास, तर आपण त्यावर देखील लवकरच व्हिडिओ बनवू जे की अपडेटेड व्हिडिओ असणार असेल. परंतु हे जे आहे सध्या स्थितीमध्ये 2023ची परीक्षेचा जो की TCSने घेतलेला DMER साठीचा अभ्यासक्रम आहे. तर हा संपूर्ण काही विस्तृत अभ्यासक्रम आहे, याची आपण PDF टेलिग्राम ग्रुपवर देखील उपलब्ध करून देऊ. आणि ज्यांना कोणाला क्रॅश कोर्स घ्यायचा आहे आपला DMR 2025 साठी, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करा आणि तेथून संपूर्ण काही मिळवून घ्या, चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.